करूया। सुरुवातीला एक मोठी बातमी। संजय राऊतांनी घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या स्फोटक मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला। यावेळी उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। यावेळी मराठीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। मराठी माणसांची एकजूट अभेद्य आहे। हिंदी सक्तीच्या निमित्तानं भाजप महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करतंय, पण तसं घडणार नाही। आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही, पण कोणत्याही भाषेची सक्ती मराठी माणूस सहन करणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर त्यांनी सूचक इशारा दिलाय। आम्ही दोघं एकत्र आल्यानं अनेकांना पोटशूळ उठलेलं आहे। आम्ही दोघं मिळून महाराष्ट्र स्वप्न साकार करू, योग्य वेळी निर्णय घेऊ असं ठाकरे म्हटलेत। याशिवाय पहलगाम हल्ल्यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला जाब विचारलाय। पहलगाम हल्ला हे सरकारचं अपयश असून दहशतवादी सापडत का नाहीत असा प्रश्न त्यांनी विचारलाय। त्यांच्यावरती अचानक गोळीबार होतो काय, अगदी सगळ्यांच्या डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं होतं। अनेकांची तिकडे म्हणजे जसं तुम्ही म्हणाल कुंकू पुसली गेली। ह्याला जबाबदार कोण? एक तर भौगोलिकरित्या तो जो परिसर आहे तो आपल्या सीमेपासून किती आतमध्ये आहे, इतक्या आतमध्ये अतिरेकी आले कसे? आणि आता 2-3 महिने होत आले, 3 महिने तर झालेच, अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही। सापडणं सोडच, थांगपत्ता नाहीये। पहिली चित्र प्रकाशित केली गेली, त्याच्यानंतर ते म्हणतात की ती चित्र बरोबर नाही, ती आले, आपल्या लोकांना आपल्या डोळ्यादेखत गोळ्या घालून निघून गेले। अरे गेले कुठे ते लोक? हे सरकारचं अपयश आहे मानता आपण? मोठं अपयश आहे, कारण तुमच्याच भरोश्यावरती तिकडे आपले नागरिक गेले होते ना। नाही तर आजपर्यंत असं तिकडे जायला काश्मीरमध्ये लोक घाबरतच होती। अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगतायत की मी युद्ध थांबवलं, मी युद्ध थांबवलं। त्यांनी 27 वेळा सांगितलं मी युद्ध थांबवलं। मग नेमकं काय? आणि त्यांनी जर सांगितलं असेल तर आतापर्यंत म्हणजे आपले आत्ताचे पंतप्रधान आणि आत्ताचे अमेरिकेचे अध्यक्ष यांच्या अगदी ट्रम्प म्हणाल तसं हजारो वर्ष नाही, पण गेले अनेक वर्षापासून हा प्रश्न धुमसतोय। काश्मीरचा धुमसतोय, पाकिस्तानचा धुमसतोय। पाकिस्तान आपल्याकडे अतिरेकी पाठवत आहेत। त्यांनी पेहलगाममध्ये हल्ला करवला, तरी देखील आता तुम्ही त्यांच्याबरोबर पुन्हा खेळ खेळणारा ते झाला। म्हणजे इकडे लोकांच्या जीवाशी खेळवतोय, सैनिकांच्या जीवाशी खेळवतोय, आणि तुम्ही मात्र तुमची ती काय डिप्लोमसी वगैरे करताय तिकडे खेळ करून खेळताय। म्हणजे नेमकं तुमचं काय? दुबईत जाऊन तुम्ही पाकिस्तान बरोबरचे क्रिकेट मॅच एन्जॉय करताय तुमची मुलं। प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावानं मागे घेण्यात आलं। याचा अर्थ भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर पडतोय? दुसरं त्याचा अर्थ कसा होतो, काय होतो? कारण एका स्वतंत्र भारताला, ज्याचे 140 कोटी लोकसंख्या आहे, इतका महान देश, मोठा देश, तिथे एका दुसऱ्या देशाचा राष्ट्रपती आपल्यावर दबाव आणून दहशतवादाविरुद्धची लढाई थांबवायला सांगतो। आणि ते सरळ सांगतात की व्यापारामुळे, व्यापारासाठी। आणि हा व्यापार कोणासाठी आहे? म्हणजे कोणाचा व्यापार करताय, कसला व्यापार करताय? देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यापार महत्वाचा आहे असं आपल्याला असं यानं वाटतंय या सत्ताधाऱ्यांना। पण त्यांनी निवडणुकीचा व्यापार केलेला आहे, सत्तेचा व्यापार केलेला आहे, आता देशाचाही व्यापार करतायत। म्हणजे किंवा व्यापारासमोर यांना देश गौण वाटतो। आमचा हिंदीला विरोध किंवा हिंदीचा द्वेष नाही, पण हिंदीची सक्ती नको। कारण मग तुम्ही ते 1 नेशन 1 इलेक्शन सगळं 1-1-1-1-1 करत चाललेलं आहे। तुम्ही शेवटी आपला देश हे संघराज्य पद्धत आहे। अनेकता में एकता म्हणजे काय? तुम्ही त्या अनेकतेची जी एक गंमत आहे ती घालून, किंवा त्याचं जो एकजूट आहे ती घालून तुम्ही ही जबरदस्ती एकता लादताय। म्हणून मी माझ्या परवाच्या भाषणात बोललो ना, आमचा हनुमान चालीसाला विरोध नाहीये, पण तुम्ही मारुती स्तोत्र आम्हाला का विसरायला लावताय? आमचं मारुती स्तोत्र आहे ना, आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो, तुम्ही हनुमान चालीसा म्हणणार। देव एकच आहे तो हनुमान, त्यालाच आम्ही मारुती आज या निमित्तानं महाराष्ट्राविरुद्ध इतर राज्य असा संघर्ष पेटलाय? नाही पेटला, कारण पेटवण्याचा प्रयत्न भाजप करते, पण तो पेटत नाहीये। ह्याचं कारण आमची जी भूमिका ही स्पष्ट आहे। आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही। जसं आम्ही इतरत्र मराठी लादण्याचा आग्रह धरत नाही आहोत, तसं आमच्यावरती दुसरी भाषा लादण्याचा आग्रह धरू नका। बघा, आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल, इतर भाषिकांना सुद्धा, आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमानांना सुद्धा, त्यांनी जाहीरपणाने पण बोलत, आणि इतर भाषिक सुद्धा, हिंदी वगैरे गुजराती सुद्धा, अच्छा किया आपने, तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो। कोणाचा पोटशूळ उठला असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो। यात पोटशूळ उठावा असं काय आहे? पण उठलाय, पण मला नाही माहित, ज्यांचं उठलं त्यांना विचारा।
आणि मी त्यानंतर आनंदाकडे बघतोय, मी त्यानंतर- पॉझिटिव्ह बाजू बघतोय. सरकारला माघार घ्यावी लागली आपण एकत्र आल्यामुळे. हो नक्की. हिंदी सक्तीविरुद्ध आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा एकत्रित मोर्चा 5 जुलैला काढण्याचं जाहीर झालं. देशासाठी असेल, मी संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली की या सगळ्या 20 वर्षाच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले. आणि एक महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम कोणाला आहे? प्रॉब्लेम कोणालाच नाही आहे, पण काही लोकांना असू शकतो. मग त्यांचा प्रॉब्लेम ते बघतील, आपण का विचार करायचा?